नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, मागच्या 2 दिवसात तामिळनाडूतील 9 पोलिसांचं प्रकरण प्रचंड गाजतंय. देशभरात त्याची चर्चा होते. मीडियामध्ये आणि सोशल मीडियात याबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. मदुराई कोर्टाने 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण आता आपल्या सर्वांना माहितीच आहे. तामिळनाडूतील थोटुगडी जिल्ह्यातील जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स याची कस्टोडियल डेथ म्हणजेच पोलिसांच्या ताब्यात असताना, कस्टडी म्हणता येत नाही कारण कस्टडी ही कोर्ट देत असतं, पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांना झालेली मारहाण, लॉकअपमध्ये त्यांचा झालेला अमानुष छळ आणि या छळानंतर त्यांचा झालेला मृत्यू, या गोष्टीमुळे या 9 पोलिसांवरती आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि मदुराई कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हे प्रकरण आपल्याला माहिती आहे. देशभरातून न्यायालयाला, न्यायाधीशांना आणि न्याय व्यवस्थेला अभिनंदन केलं जातंय, त्यांचे आभार मानले जात आहेत. पण या प्रकरणात एक महत्वाचा दुवा आहे. एक महिला कॉन्स्टेबल जिने अत्यंत धाडसाने या प्रकरणातील आपली भूमिका चोख बजावली आणि त्यामुळेच हे प्रकरण पूर्णपणे उघड झालं. न्याय व्यवस्थेला सुद्धा यातील बारकावे कळले आणि मग त्या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोण आहे ही महिला कॉन्स्टेबल? तिने असं काय उघड केलं ज्यामुळे या प्रकरणात इतका टोकाचा निकाल लागलाय? पाहूया या व्हिडिओतून. त्या अगोदर आमच्या चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. मित्रांनो, थोटुकुडी जिल्ह्यातील 9 पोलिसांचं प्रकरण आपल्या सर्वांना माहितीच आहे. कोविड काळामध्ये म्हणजे जून 2020 मध्ये थोटुकुडी जिल्ह्यातील एका छोट्याशा बाजारपेठेत मोबाईल रिपेअरिंगचं दुकान असलेले जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांना अतिशय किरकोळ वादातून पोलिसांनी उचलून पोलीस ठाण्यात नेलं. विषय होता कोविडच्या गाईडलाईन्सनुसार दुकान बंद करण्यास 10-15 मिनिटं उशीर केला म्हणून. मग त्यांना पोलीस ठाण्यात दिलं, लॉकअपमध्ये टाकलं, अमानुष मारहाण केली आणि त्यानंतर या दोघाही बापलेकांचा मृत्यू झाला. सीबीआय तपासात हे समोर आलंय की त्यांनी उशिरा दुकान बंद केलंच नव्हतं, त्यांनी वेळेवरच दुकान बंद केलं होतं. प्रश्न इथे आला तो फक्त पोलिसांच्या इगोचा, त्यांच्या अकडचा, आणि त्यामुळेच त्यांनी वाद घातला आणि या दोघांना मारहाण केली. आता जेव्हा हे प्रकरण समोर आलं, सीबीआय तपास करत होती, त्यावेळीच एक विलक्षण घटना घडली. थोटुकुडी पोलीस स्टेशन मधील कॉन्स्टेबल, महिला कॉन्स्टेबल एस रेवती ही त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होती. एस रेवतीने घडलेला प्रकार डोळ्यांनी पाहिलाय. तिच्या समोरच ही अमानुष मारहाण झाली. त्यामुळे एस रेवतीने या प्रकरणात मोठी भूमिका बजावली. जेव्हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट या प्रकरणाच्या तपासासाठी आले, त्यांचं नाव वरदा दासन. वरदा दासन जेव्हा या प्रकरणाच्या तपासासाठी आले, तेव्हा एस रेवतीने अतिशय धाडसाने या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला सांगितलं की सर, मी तुम्हाला सर्व माहिती देते, मी तुम्हाला सर्व माहिती देऊ इच्छिते, कारण की हे सगळं काही माझ्या डोळ्यांसमोरच घडलेलं आहे. पण मला 2 मुलं आहेत. माझ्या 2 मुलांच्या, माझ्या परिवाराच्या सुरक्षेची आणि माझ्या नोकरीची मला हमी पाहिजे. अर्थातच नोकरी आहे, घर चालवायचं आहे, 2 मुलं आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आता सुरक्षिततेचा प्रश्न का बरं? कारण जे 9 आरोपी पोलीस होते ते सर्वच्या सर्व रेवतीपेक्षा सिनियर, अतिशय सिनियर, पॉवरफुल, ओळख, त्यांची पोहोच, या सर्व गोष्टी रेवतीला माहिती होत्या. त्यामुळे तिला स्वतःच्या आणि परिवाराच्या सुरक्षेची अत्यंत काळजी होती. मग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, सर्व तपास यंत्रणांनी तिला सुरक्षेची हमी दिली. तिला आश्वासित केलं की तुमची नोकरी आणि तुमची सुरक्षा
यामध्ये कुठेही काहीही कमतरता राहणार नाही. मग एस रेवती ही स्टेटमेंट देण्यासाठी तयार झाली. एस रेवती ही साक्षीदार बनली आणि तिने या 9 पोलिसांनी त्या दोघांसोबत काय केलं हे सर्व वेळेप्रमाणे सांगितलं. काटेकोरपणे अतिशय बारकाईने रेवतीने आपलं स्टेटमेंट दिलं. तिने सांगितलं की साधारणपणे 8:50 19 जून 2020 रोजी 8:50 रेवती ड्युटीसाठी थोटुकुडी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आल्या पाय ठेवल्यावरच आरडाओरडा ऐकू आला. कोणीतरी ओरडतंय, कोणीतरी रडतंय, कोणीतरी माफी मागतंय, कोणीतरी दया मागतंय. हे सगळेच प्रकार तिच्या कानावरती पडले. तिने दुसरा आवाज ऐकला, तो होता पोलिसांचा, जे त्यांना शिव्या देत होते, मारत होते, ओरडत होते त्यांच्यावरती. हे सर्व बघून तिने प्राथमिक चौकशी केली की काय चाललंय. तिला कळलं कोणाला तरी उचललंय आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे. हे सर्व बघत असताना तिने हळूच डोकावलं तर तिने बघितलं की हे दोघंही बापलेक अक्षरशः रक्ताने माखलेले आहेत. भयंकर रक्तस्राव होतोय, कणत आहेत, माफी मागत आहेत. तरी तिने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. त्यानंतर ती आपल्या जागेवर येऊन बसली. मग हे मारहाण करणारे पोलीस मध्ये मध्ये थांबत होते. म्हणजे अर्धा पाऊण तास मारायचे, मध्ये थांबायचे आणि सर्वच्या सर्व पोलीस येऊन गटागटा दारू पित होते. पोलीस स्टेशनमध्ये दारू पित होते. दारूच्या नशेत ते बेधुंद झालेले होते. मग दारू पिणं झालं की परत जायचे, या दोघांना मारायचे, परत येऊन दारू पित होते. असं रात्रभर चालत होतं. रेवतीने सांगितल्याप्रमाणे काही वेळानंतर त्या पोलिसांनी या दोघांचेही कपडे काढले. कपडे काढून त्यांच्या गुप्तांगावर सुद्धा मारहाण केली. इतकी मारहाण केली की त्यांच्या गुप्तांगातून रक्त येत होतं. सर्व प्रकार सांगू शकत नाही मित्रांनो. प्रसार माध्यमांमध्ये किती अमानुषता त्या दोघांसोबत झाली हे आम्ही सांगू इच्छित नाही. आम्ही अतिशय थोडक्यात तुम्हाला सांगतोय. या दोघांना इतकी मारहाण केल्यानंतर ते दोघं जवळपास बेशुद्ध पडले त्याच ठिकाणी. त्यांचे कपडे रक्ताने माखलेले होते, जमिनीवरती फरशीवरती रक्त पडलेलं होतं. इतका सगळा प्रकार या दोघांसोबत झाला. कारण दुकान उशिरा बंद केलं. आता दुकान उशिरा बंद केलं हा काही गुन्हा नाही, ते नियमाचं उल्लंघन आहे. आणि जेव्हा नियमाचं उल्लंघन होतं तिथे मित्रांनो शिक्षा नसते, तिथे दंड असतो. आपण जेव्हा रोडवरनं जातो, सिग्नल तोडलं तर ते नियमाचं उल्लंघन झालं. आपल्याला जेलमध्ये टाकलं जातं का? नाही. आपल्याकडनं दंड वसूल केला जातो. नो पार्किंगमध्ये गाडी लावली, नियमाचं उल्लंघन, दंड वसूल केला जातो. तसंच जर नियमाचं उल्लंघन ह्या दोघांनी केलं होतं तर दंड वसलणं अपेक्षित होतं. दंड नाही तर तुम्ही त्यांना समज द्या. पोलिसांनी ते कोविडमध्ये केलेलंच आहे. पण त्यांना समज न देता पोलीस स्टेशनमध्ये अजून हा सगळा प्रकार झाला. रेवतीने पूर्ण कन्व्हिक्शनने, स्वतःच्या इच्छेने डिटेल स्टेटमेंट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांना दिलं. मग सीबीआयने पूर्ण तपास केला. सीबीआयने असं म्हटलंय की या दोघांनीही दुकान बंद करण्यात कुठलाही उशीर लावलेला नव्हता. मित्रांनो, या 9ही पोलीस अधिकाऱ्यांची एवढी दहशत होती की ज्यावेळी रेवती ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला आपलं स्टेटमेंट देत होती तेव्हा या 9 पोलिसांचे इतर पोलीस मित्र, इतर त्यांचे लागे बांधे असलेले मित्र हे पोलीस स्टेशनच्या अवतीभोवती गराडा घालून उभे होते. इन्व्हेस्टिगेशनमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. रेवतीला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्व चालू होतं. पण रेवतीने अतिशय निर्भीडपणे आपलं स्टेटमेंट दिलं आणि त्या मयत बापलेकांना न्याय मिळवून देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. बरं, रेवतीने जे स्टेटमेंट दिलं त्याचं सुद्धा क्रॉस चेकिंग झालं की ही स्टेटमेंट देतीये माझ्यासमोर झालंय, पण त्यावेळी ही खरंच तिथे उपस्थित होती का यासाठी पोलीस ठाण्याचे त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आणि त्यातून सिद्ध झालं की रेवती त्या ठिकाणी होती. हे 9 पोलीस ऑफिसर जे गुन्हेगार आहेत ते सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये त्या वेळेला घटना घडली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये हजर होते. तपासाच्या बाबतीत ही गोष्ट अत्यंत महत्वाची असते की ज्या ठिकाणी गुन्हा घडलाय त्या ठिकाणी साक्षीदार आणि आरोपी हे उपस्थित आहेत का नाहीत. ते सीसीटीव्ही तपासणीद्वारे सिद्ध झालं की रेवती
खरं बोलत आहे. मित्रांनो, एक महिला कॉन्स्टेबल आपल्या सिनियर अधिकाऱ्यांच्या विरोधात जेव्हा स्टेटमेंट देते, हे खरंच तिच्यासाठी अत्यंत धोकादायक होतं. कारण पोलीस अधिकारी हे सिनियर होते. त्यांची पोहोच, त्यांची ओळख, त्यांचा दबदबा, त्यांची दहशत ही प्रचंड होती. पण रेवतीच्या या धाडसाला, या खरेपणाला सलामच केला पाहिजे. रेवतीने आपल्या स्टेटमेंटमध्ये हे सुद्धा नमूद केलंय की सुरुवातीला मी मध्यस्थी करत होते, पण त्यांना ज्या पद्धतीने मारलं जात होतं आणि त्यांची जी अवस्था झाली होती ते बघून मी त्या खोलीच्या बाहेर निघून गेले, कारण मला ते बघवलं नाही, मी ते बघू शकत नव्हते, असं रेवतीने नमूद केलेलं आहे. मित्रांनो, रेवतीने जे धाडस दाखवलं त्याचं कौतुक सर्वत्र होतच आहे आणि ते करायलाही पाहिजे, कारण असं धाडस दाखवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. पण प्रश्न हाच उरतो शेवटी की पोलीस असं कसं करू शकतात? जर एखाद्याला दुसरं कोणी मारहाण करत असेल तर तिथं जाऊन बचाव करणं, नागरिकांचं संरक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. पण या ठिकाणी आपण बघतोय पोलीस अगदी राक्षसासारखं वागलेत, अमानुषपणे, अमानुषतेच्या सर्व मर्यादा त्यांनी पार केल्या. त्यामुळे त्यांना दिलेल्या शिक्षेचं सर्वत्र स्वागत होत आहे. मित्रांनो, आपल्याला या बाबतीत काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जरूर व्यक्त व्हा. आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.